गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष सगळ्यांना खूप सुखाचं, समाधानाचं जावं, भरभराटीचं जावं आणि कोणाच्याही आयुष्यात दुःख कोणाच्याही वाटेला येऊ नये अशीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आमच्या पिहूचा आजचा लूक असा काही होता. तर होळीलाच केल्या होत्या पोळ्या, म्हणून म्हटलं आज काही पोळ्या वगैरे नको. तर मग मी अशी शेवयांची मस्त खीर केली होती आणि पटपट मी स्वयंपाक आवरत होते सकाळीच, कारण शरूच्या पप्पांची ड्युटी होती दुपारी, तर त्यांना जायचं होतं डब्बा घेऊन. म्हणून मी छान अशी खीर पहिलं करून घेतली आणि कढईमध्ये तेल तापलं होतं, त्यामध्ये कुरडई पापड असं सगळं तळून घेतलं. हे झालं की म्हणलं याच कढईमध्ये भाजीला फोडणी द्यावी. तर त्यांनी आणलं होतं पनीर, तर मी अशी पनीरची भाजी करत होते. तर मसाला आपला नेहमीचाच वाटून घेतला होता, फक्त यात खोबरं नव्हतं. मी थोडेसे काजू घातले होते वाटताना आणि लगेच पनीरचे तुकडे वगैरे असे करून घेतले आणि छान असा तडका दिला भाजीला आणि पनीरची भाजी अशी करून घेतली. आणि एकीकडे लगेच भात पण टाकला होता शिजायला आणि पीठ पण मळून ठेवलं होतं. चपात्या करायच्या होत्या, ते बोलले पुऱ्या नको, तर पुऱ्या खूप तेलकट होतात म्हणून नको म्हणले. तर मग मी छान अशा चपात्या वगैरे केल्या आणि त्यांचा टिफिन भरला. त्यांना सगळीकडे नवीन त्यांना टिफिन काढला होता मी आज, कारण म्हणलं आता प्लास्टिकचे डबे नको द्यायला, तसा स्टीलचा डब्बा उन्हाळ्यात द्यावा, कारण मग ते गरम गरम असेल की नंतर जेवण करायला मग मन होत नाही, की असं प्लास्टिकच्या डब्यामध्ये वास येतो. मग त्यांनी गेल्यानंतर मग देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि शरू पिहूला पण बोलवलं आणि दोघींना पण जेवण वाढलं. तर अशा प्रकारे मी आज सगळा स्वयंपाक केला होता मस्तपैकी, खीर, भाजी, भात, पापड, चपाती. आणि दुपारून मग माझी कामं झाल्यानंतर कुहू आली होती आणि दीदी आली होती. तर कुहूने इतका मोठा केक ना खाल्ला होता तोंडामध्ये, तर तिला बोलता पण येत नव्हतं आणि मी तिला सारखी म्हणत होते तू आ कर, बायका मिसरी कशी लावतात तसं तिचं आतून पूर्ण तोंड झालं होतं काळं काळं केकमुळे. आणि नंतर मग तिच्या मम्माचे आयब्रो करायला घेतले आणि तिला हेअरकट पण करायचा होता. तर पहिलं तिचे आयब्रो केले आणि नंतर तिचा हेअरकट केला. तर आम्ही अशा गप्पा मारत बसलो मग बराच वेळ आणि कुहूची पण मज्जा करत होतो जरा वेळ, की ती काय खात होती. मग खूप वेळ मस्ती केली आणि ह्या गेल्यानंतर मग संजू आली होती. तिला माहीतच नव्हतं की दीदी येऊन गेली. मग तिला मी म्हणत होते तू आधी थोडा वेळ फोन केला असता तर तिला थांबून घेतला असतं, पण कुहूला येत होती झोप. आणि संजूने ह्यांना आणल्या होत्या त्या गुढीपाडव्याच्या साखर गाठी असतात त्या. आणि मग ती गेल्यानंतर संध्याकाळी मी बसले, काही ब्लाऊज आले होते त्यांना मी हुक लावत. सकाळचा तर स्वयंपाक बराच काही होता म्हणून रात्री मला काही करायचं नव्हतं. मग मी हे फॉल पण लावून घेतले साड्यांना आणि उद्या हात शिलाई करणार होते. तर भेटूया आपण उद्या. मला फॉलो करा, लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.